असेल तर तो अर्थातच आहे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा. याच्याविषयी अनेकदा बोलून झालेलं आहे, त्याचं विश्लेषणही अनेकांनी करून झालं आहे. पण बऱ्याचदा अशा गोष्टी असतात की ज्या फक्त काही लोकांना माहिती असतात. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जेव्हा एकत्र आले तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उद्धव ठाकरेंसोबत जसे संजय राऊत आपल्याला ह्याची मांडणी करताना दिसत होते, तसंच राज ठाकरेंच्या वतीनं जरी माध्यमांमध्ये ह्याची मांडणी ते करताना दिसत नसले तरीसुद्धा गेली अनेक वर्ष मनापासून ही इच्छा बाळगणारे राज ठाकरेंसोबत त्यांच्या पक्षाच्या स्थापनेपासून किंबहुना राज ठाकरेंनी राजीनामा दिला तेव्हापासून त्यांच्यासोबत असणारे आणि आजही त्यांच्यासोबत सावलीसारखे उभे असणारे बाळा नंदगावकर आज टू द पॉईंटमध्ये आपले पाहुणे आहेत. त्यांच्यासोबत आज आपण टू द पॉईंट गप्पा मारणार आहोत. नमस्कार नंदगावकर साहेब. मी जसं सांगितलं, मला ही आजची या मुलाखतीची सुरुवात करताना खरं तर आपण मधल्या काळात तुम्ही बरंच बोलणं झालं आहे तुमचं माध्यमांशी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबद्दल. तो युतीचा विजय, जो युतीचा मेळावा म्हणण्यापेक्षा तो विजयी मेळावा होता मराठीच्या मुद्द्यावरती. पण तिथून एक चर्चा सुरू झाली आहे की दोघं भाऊ एकत्र येणार, राजकीय युती होणार. कुठल्या दिशेनं चाललं आहे आणि त्याच्यानंतर पुढे काही घडताना दिसत नाही. सध्या नक्की काय चालू आहे? ही गोष्ट खरी आहे की विजय मेळावा झाल्यानंतर बरीचशी चर्चा एकंदरीत मीडियामध्ये झाली, समाजामध्ये झाली, लोकांमध्ये झाली. लोकांच्या भावनाही त्याच आहेत. ही गोष्ट खरी आहे. परंतु शेवटी निवडणूक असते आणि निवडणुकीला काय निर्णय घ्यायचा तो निवडणुकीच्या काळामध्येच घेतला जातो. अजून निवडणूक डिक्लेअर पण झालेली नाही, जाहीर झालेली नाही. हे जरी असलं तरी एकंदरीत जर पाहिलं तर लोकांना असं वाटतं की खरंच ही युती दोघा भावंडांची होणं गरजेचं आहे. मराठी माणसासाठी होणं गरजेचं आहे, महाराष्ट्रासाठी होणं गरजेचं आहे आणि एकंदरीत त्यातून काहीतरी चांगल्या प्रकारचं निष्पन्न होईल अशा प्रकारची लोकांची भावना आहे. तुम्हाला असं वाटतंय का हे दोन भावंड असा विचार करत नसतील म्हणून? निश्चितपणे करत असतील. आता तुम्ही पाहिलं की कित्येक वर्षानंतर राज ठाकरे साहेब हे सन्माननीय उद्धव साहेबांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा गेले. मातोश्रीवरती गेले. मातोश्रीवरती गेल्यानंतर त्यांना शुभेच्छा दिल्या, गप्पा गोष्टी झाल्या त्यांच्या आणि ते समाज माध्यमावरती सुद्धा आलं. त्यांनी जी काय पोस्ट लिहिली ती पोस्टही आपण पाहिली. ती पोस्ट पाहिल्यानंतर त्या पोस्टवरती पण चर्चा प्रचंड प्रमाणामध्ये झाल्या. याचा अर्थ असं मला वाटतं की लोकांची आता शेवटी कशी मनं जुळणं फार महत्वाचं आहे. मनं जुळली पाहिजेत, एकमेकांवरती विश्वास निर्माण झाला पाहिजे आणि तो मला थोडासा झाल्यासारखा वाटतोय, दिसतोय मला तो. अच्छा, मला वाटते थोडंसं की दोघांमध्ये विश्वास निर्माण झालेला दिसतोय. मन एकमेकांशी बोलतायत असं दिसतंय. परंतु नक्की त्या बाबतीमध्ये काय करायचं काय नाही करायचं ते दोघेच उत्तम प्रकारचे ठरवू शकतात. तुम्हाला नाही माहिती नाही नंदगावकर साहेब काय होणार आहे? बघा, तुम्ही आता उत्तर देण्याचा तुम्ही टाळू शकता, तुम्ही राजकीय नेते आहात, तो तुमचा राजकीय वकूफ असतो की प्रश्नाची उत्तरं द्यायची की नाही द्यायची. पण तुम्ही त्यांच्यासोबत इतकी वर्षात राज ठाकरेंसोबत, तुम्ही उद्धव ठाकरेंसोबतही काम केलं, नक्की काय चालू आहे ह्याचा तुम्हाला किमान एक व्यक्ती म्हणून अंदाज तर आला असेल? आता तुम्ही जर पाहिलं तर उद्धव साहेबांनी तर डायरेक्टच आपल्या भूमिका मांडलेल्या आहे जी, त्याप्रमाणे ते बोलत आहेत. परंतु तुम्ही राज ठाकरे साहेबांचं विजय मेळाव्यातलं एक भाषण जे ऐकलं तुम्ही, त्यांनी फक्त मराठी या विषयाला धरून भाषण केलं आणि ते भाषण करताना त्यांचा समारोप जो आहे त्या समारोपाकडे तुमचं लक्ष गेलं नाही. बरं, समारोप करताना त्यांनी एक लाईन बोलली होती. ती लाईन अशी होती की बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होईल. अच्छा, ही ती लाईन, ते भाषण काढून बघा. बरं, ही ती लाईन बोलली. ती लाईन मी बरोबर लक्षात ठेवली. ही साहेब ही लाईन बोललेले आहेत. मग नक्की त्यांच्या मनामध्ये काहीतरी चालू आहे ह्याचं मला त्यावेळेला जाणवलं, भास झाला मला त्यावेळेला. अच्छा, त्यामुळे आता मी तर सुरुवातीपासून दोन भावंड एकत्र यावे म्हणून प्रयत्न करत होतो, बोलत होतो. कित्येक वेळा तुमच्यासोबत मुलाखती घेतलेल्या आहेत आणि मी त्यानंतर माझी पोस्ट लिहिली त्याच्यातही मी बोललो की ही घडी अशीच राहू दे म्हणून सांगितलं. नंतर एक असं सांगितलं, एक 2 होतात, 1+1 11 होतात, ती मी पोस्ट लिहिली. म्हणजे मला वाटतं झालं तर चांगली गोष्ट आहे. काय ना, मला खरं तर असं नंदगावकर साहेब, आपण इतकी वर्ष आता मी पत्रकार म्हणून जेव्हा फील्डवरती काम करत होतो त्या सगळ्या गोष्टींचा मी साक्षी आहे. म्हणजे ज्या दिवशी राज ठाकरेंनी राजीनामा दिला शिवसेनेतून, जी घराबाहेर गाडीवरती सभा झाली, तुम्ही त्यांच्या बाजूला तिथे उभे होतात आणि त्यांनी सांगितलं की आज मी शिवसेनेच्या पक्षाचा राजीनामा देतो. त्यानंतर सगळं जे काय घडत गेलं पुढे एक प्रकारची कटुता आली, आम्ही बघितलं. पण या सगळ्यांमध्ये ना पक्षांमध्ये टीका होत होती, नेत्यांमध्ये टीका होत होती.
पण या सगळ्यांपासून आम्ही एक गोष्ट, माझ्या कदाचित ऑब्झर्वेशन आहे, चुकीचं असू शकतं कदाचित, पण तुम्हीच त्याच्यात क्लॅरिफिकेशन द्यावं मला. बाळा धनगावकर हे मात्र नेहमी त्या एकत्रीकरणासाठी आग्रही होते. म्हणजे आता ह्या आपल्यातल्या व्यक्तिगत गोष्टी सांगाव्या की नाही मला माहीत नाही. एकदा तुम्ही, मी आणि आणखी 2 पत्रकार होते, आपण दादरच्या प्रकाश हॉटेलमध्ये आपण गप्पा मारत होतो आणि तुम्ही एकदम भाऊक झालात आणि तिथे रडायला लागला. तिथं आजूबाजूची लोक बघायला लागलीत की काय झालं. बाळासाहेब तेव्हा आजारी होते. बाळासाहेब तेव्हा जे शेवटच्या काही दिवसांची ती गोष्ट आहे. तुम्ही खूप तेव्हा भाऊक होऊन तुम्हाला तेव्हा तिथे अश्रू अनावर झाले. हे आपल्यातल्या व्यक्तिगत गोष्टी खरं सांगायला नको, पण आज विषयाने हा निमित्तानं तो विषय निघालात. पण तुमची ही भावनिक इच्छा होती, कधी तुमची राजकीय इच्छा नव्हती. तर तुम्हाला प्रयत्न तुम्ही करत होतात, तर तुम्हाला कधी प्रतिसाद मिळत नव्हता, तुम्हाला फ्रस्ट्रेशन यायचं? नाही, खरं म्हणजे कसं आहे की माझी ती प्रामाणिक इच्छा होती, नव्हे आहे. आणि त्यामुळे मला वाटायचं की अरे मी काय करतोय, आपण एवढा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो पण आपल्याला रिस्पॉन्स काय मिळत नाही. त्यामुळे थोडंसं मला नर्वसनेस यायचा. पण म्हटलं नाही, काही गोष्टी घडायला वेळ आणि काळ. म्हणजे मला महाभारतात एक ते वाक्य आठवतं की समय बडा बलवान होता है. ती वेळच यायला लागते आणि ती वेळ करायची आता आली असावी असं मला दिसते. म्हणून ते मी माझ्या मनावर त्यावेळेला, पण शेवटी काय लाईफमध्ये, जीवनामध्ये संयम ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. काय महाभारताने आम्हाला काय शिकवलं, तर महाभारताने आम्हाला जस्टिस शिकवलं, पेशन्स शिकवलं, ज्ञान शिकवलं, म्हणजे ज्ञान शिकवलं आणि प्रेम शिकवलं. हे महाभारताने दिलेलं आहे. त्याच्यामध्ये हे पेशन्स फार महत्त्वाचं आहे. आणि तो पेशन्स तुमच्याकडे असणं महत्त्वाचं आहे. त्यासोबत डिवोशन, 5वा, असं 5 भाग महाभारताने आम्हाला शिकवलं. म्हणजे डिवोशन तुम्हाला द्यावे लागते, डिवोटी तुम्हाला होऊ लागतं, तुम्हाला समर्पित व्हायला लागतं. आणि ह्या विषयासाठी मी तसंच ठाकरे कुटुंबासाठी मी समर्पित भावना माझी असल्यामुळे मी तो प्रयत्न करत होतो, करत राहिलो, करत राहणार आहे. पण तेव्हा काय प्रतिसाद नाही, तुम्ही कशा प्रकारे प्रयत्न केले जरा हे मला आज जाणून घ्यायला थोडं. तुम्ही काय म्हणजे जे आम्हाला तुम्ही मातोश्रीवरती जाऊन भेटलात, पण त्याच्या व्यतिरिक्त काय केलं जे आम्हाला माहित नाही असं तुम्ही सांगू शकाल की तुम्ही? काही गोष्टी अशा आहेत की काही गोष्टी बंद दाराड असतात, त्या बंद दाराड राहणंच फार महत्त्वाचं असतं. काही गोष्टी कसं आहे की मी काहीतरी सांगून त्याच्यातून काहीतरी मायलेज मिळवायचं असं काय माझा मनात इच्छा पण नाही आणि माझी ती भावना पण नाही, अपेक्षा पण नाहीत. पण मला वाटतं काही गोष्टी ह्या बोलायच्या नसतात तर त्या करायच्या असतात. आणि त्याप्रमाणे जे काही चांगलं जर घडणार असेल तर आपण ते चांगले घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजेत. आणि त्याप्रमाणे तो घडवण्याचा प्रयत्न आहे आणि करत राहणार. त्याच्यामुळे कोणासोबत भेटलो, कोणाच्या बैठका केल्या ही बोलण्यापेक्षा आपण काय करतोय पुढे त्याच्यावर जास्त फोकस करणं गरजेचं असं मला वाटतं. आज ना मला मी आज जनरली आमच्या इंटरव्ह्यूचा तो फॉर्मॅट नाही, पण आज तुम्ही आलात म्हणून मला ना एक वेगळा फॉर्मॅट, मला थोडासा इथे एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची. साहेब जसं करतात तुमच्या पक्षाच्या सभांमध्ये, राज ठाकरे करतात, लाव रे तो व्हिडिओ. मला एक फक्त इंटरेस्टिंग व्हिडिओ दाखवायचा. म्हणजे हा त्या दिवसापासून जेव्हा तो कार्यक्रम झाला तेव्हापासून हा प्रश्न तुम्हाला विचारायचा होता. म्हटलं तुम्ही फोन करून विचारण्यापेक्षा तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष याल टू द पॉईंटला तेव्हा विचारेल. एक व्हिडिओ माझ्याकडे आहे, हा त्या दिवसाचा वरळी डोममधला व्हिडिओ आहे.